बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी। रायगडमधील हत्याकांडामध्ये भयानक अमानुषपणा समोर आलाय। आधी अत्याचार आणि मग कोयत्याने वार करत हत्या करण्यात आल्याचं देखील समोर आलंय। पल्लवी मोरेची निर्घृण हत्या करण्यात आली। अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षाच द्या, पल्लवीच्या कुटुंबियांनी आक्रोश करत मागणी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अशी ही बातमी आपण पाहतोय। रायगडमधील हत्याकांडामध्ये भयानक अमानुषपणा आता समोर आलाय। आधी अत्याचार करण्यात आला आणि मग कोयत्याने वार करत पल्लवी मोरेची हत्या करण्यात आली। अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता पल्लवीच्या कुटुंबाने केलेली आहे। पल्लवीच्या कुटुंबाचा आक्रोश सुद्धा दिसतोय। रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे येथील एका लॉजिंग वरती 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली। ज्यावेळी पोलीस घटनास्थळावरती पोहोचले त्यावेळी विवस्त्र अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये या तरुणीचा मृतदेह सापडला। रितसर लैंगिक अत्याचार, हत्या आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्यापर्यंत पोलिसांना आरोपी सापडलेले नाही आहेत। या लॉजवरती ही तरुणी पोहोचली कशी, त्या युवकासोबत हिचे संबंध जोडले कसे गेले, हे असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत। मात्र तपासाचा भाग असल्यामुळे काही गोष्टी पोलिसांकडून व्यक्त होत नाहीत। जरी काही गोष्ट पोलिसांनी सांगितल्या नसल्या तरी एका सामान्य गरीब कुटुंबातल्या या युवतीचा प्रवास घरून सुरू होतो आणि लॉजिंग वरती जाऊन संपतो, त्याच्या मागे नेमकं कोणतं रहस्य दडलंय ही वस्तुस्थिती जगासमोर यायला पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। सकाळी 11 वाजता गेली, त्याच्यानंतरला तिने काही फोन वगैरे काहीच केलं नाही आणि मी फोन लावत होते त्याच्याबद्दल त्यांनी फोनचा रिप्लाय पण दिला नाही। आणि नंतरला परत मी दुपारनंतर फोन केला, दुपारनंतर पण माझा फोन नाही उचलला तिने। आणि मग नंतर डायरेक्ट मला संध्याकाळी कळालं असं तिचं की असं कळल्याबद्दल मग नंतर धक्कादायक झाला घराला पूर्ण। त्याच्यामुळे माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। काल ओंकार लॉज लोणेरे इथली तिथे एक महिलेचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल चव्हाण तिथे गेले। त्यांनी बघितलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये विवस्त्र स्थितीमध्ये एक महिला पडलेली आहे। त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे हत्या अधिक लैंगिक अत्याचाराचा आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।